तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज दुसरा दिवस आहे. आम्ही चाललो आहोत खोलाडला, कारण की आज आपण पोपटी करतो. काल ॲक्च्युली आलो, त्यानंतर मी काय परत शूट नाही केलं. आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचे जवळपास काय 5-1 वाजले असतील, जास्त झाले असेल थोडा टाईम, 5:30 झाले असतील. तर आम्ही चाललो आहोत कोलाडला. मी आहे, भाई आहे, अनुज आहे आणि पबजी आहे, प्रल्हाद आहे. तर आम्ही सगळे चाललो आहे. आपली गाडी रेडी आहे. आम्ही चाललो आहोत आता कोलाडला थोडा पोपटीचा सामान घ्यायला. तुम्हाला दाखवतो पूर्ण मेकिंग, पोपटी कशी बनवायची आणि काय काय साहित्य लागतं ते पण दाखवतो आज. तर सगळं पाळा वगैरे बघायचं. पाळा आणायला पप्पा चालले आहेत, पप्पा आणि आई चालली आहे. इथे गवत वगैरे आणून ठेवलं आहे, थोडी तिथे फाटी पण आहेत. तर बघूया आता, अजून तुम्हाला मी दाखवतो थोडं. आता जरा गाडीत बसतो, मग तुम्हाला सांगतो मी. तर चला आता आम्ही चालू कोलाडला. माझ्यासोबत आहे भाई, अनुज आणि PDY. आज चाललो आम्ही जरा पोपटीचं सामान आणतो. आता त्या ड्राईव्ह करतोय, तुम्हाला नंतर दाखवतो काय आहे ते पुढे. चला आता आम्ही आलो आहे जवळ गोळजवळ आणि फाटक पडलं आहे. भाई काय नशीब आहे, मस्त एकदम. मानुज काय मजेत. आज काय करायचं आपल्याला? पोपटी खाणार तू? हो. चला बघूयात. इथून दिसत नाही, बरेच जण भेटत आहेत एक एक करून. चला बघूया आता किती वेळ जातो इथे. आपल्याला बराच वेळ जाणार आहे भाई. क्रिकेट काही चालू वाटत रेकॉर्डिंग. चला आम्ही आता चाललोय शेंगा घ्यायला. बघूयात आता शेंगा भेटायला पाहिजे प्रॉपर. कमी का रे, परत घेऊ? असू दे मग काय आला भाई. रॉ व्हिडिओ ठेवायच्यात, काय नाही कमी बिबी काय नाही, जे असेल ते. चला आता पहिले बघूयात. मटर दिसते भाई, शेंगा काही दिसत नाही. शेंगा आहेत पण कमी आहेत. शेंगा आहेत पण कमी आहे. शेंगा आहेत पण कमी आहेत. आता बघूया किती. मटर खूप आहे. काय करायचं, घ्यायचं की नाही? भरलेले आहेत काय? मग काय करायचं? ही शेंगांचा विषय आहे. आज एकतर संडे आहे आणि आज बरेच जण पोपटी बिपटी खाण्यासाठी प्लॅन करतात. आम्ही पण त्यातच आलोय आज. तर बघूयात, चाललंय भाई, घेतोय पण भेटायला पण खूप कमी आहे. आता संपत आले जवळजवळ. आलो मार्केटमध्ये, कारण की इथे तर यांचे संपत आले आणि या गावठी पण नाही आहेत. एकदा आज संडेचा बाजार भरतो, तर बघूया बाजारात भेटलं तर चांगली गोष्ट आहे भाई. कारण की ते बोलत आहेत बाजारात भेटतील शक्यतो, सांगता येत नाही तर 100% भेटतील की नाही. चला बघूया, आज मार्केटमध्ये पण जाऊया भाई. मी बऱ्याच वर्षांनी चालू बाजारात. चला दाखवतो आता बाजार कसा आहे आजचा. आपला कोलाडचा बाजार भाई, खतरनाक विषय. चला लहानपणी खूप गेलोय भाई. चला आता पण जाऊया, बघूया. तर आम्ही आता चाललोय मार्केटमध्ये. खूप गर्दी आहे भाई, गर्दी पण तेवढीच आहे, ट्रॅफिक पण तेवढीच आहे. चालायला पण चाललंय बघा. चालू आता हो, इथून आतमध्ये राईट मारला की सगळं वरती मार्केट चालू होतं पूर्ण. आता चालू पहिलं मार्केटमध्ये. बघू चला, आपल्याला शेंगा भेटत की नाही बघायचं आहे भाई. शेंगा भेटेल की नाही हा भाई. फर्स्ट टाइम मी एवढ्या नाक्यामध्ये बाजारात भाई ब्लॉग करतोय. मला तसा आता फील होतोय, पण करणार त्याशिवाय काय होत नाही भाई, नडायला लागतं. चला चाललोय. होय भरले पण गर्दी खूप आहे बघा. गर्दी दिसते का? गर्दी खतरनाक गर्दी आहे भाई, लय गर्दी आहे. मजबूत येतात मागून गर्दी गर्दी. चला आता आपल्या शेंगांचा शोध मोहीम चालू करायची. आपण पहिले शेंगा शोधूयात, नंतर बाकीच्या गोष्टी. कारण की मसाला वगैरे सगळा चिकन सगळा यायचं.
बघा इकडे आहे सगळे बसलेत. काय माहित भेटते की नाही. काय करायचं? बघा चला इथून पूर्ण वरती जाऊया आपली. तिथे दिसतील तिथे थांबायचं आपण. दिसत तर सध्या तरी कुठं काहीच नाही दिसत आहे. तर मला माहित नाही माझा व्ह्यू कसा येतो, अँगल कसा येतोय. कारण मी फक्त नॉर्मल 4K 60 4K 60 चूज करतो. दिसत तर नाही, सगळ्या भाज्या कमी 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 झाल्या. तर मटार पाहिजे तेवढी आहे भाई. मटार एकदम कचकून मटार भरले, पण शेंगाच्या पाय तर भेटत नाही. चला बघा आता मी सध्या नॉईज कॅन्सलेशन चालू आहे म्हणून, नाही तर तुम्हाला अख्खा बाजारचा आवाज आला असता. थोडा वेळ तर नॉईज कॅन्सलेशन बंद केलं ना तुम्हाला आवाज येईल. माणसं काय करतायत आणि काय नाही काय बोलतायत. इकडे जरा खाली आहे बघा, हा एरिया खाली आहे. मार्केट पूर्ण मार्केटमध्ये सगळं आहे पाहिजे बघा. विषय खोल आहे मार्केटचा. आपल्या मार्केटमध्ये जे पाहिजे भेटतंय. सगळे नाडतात बाई. भाज्या संपत आलेत. शेंगाच कुठे दिसत नाही. शेंगा दिसायचं नाव नाही. इकडे बघ 40ला अर्धा भाई. विषय छान आहे. चला घेऊ. घेतोय भाई. गावठी पण भेटले इथं. गावठी दुसरं भेटल्या नाही इथं होत्या. बघू घेऊ आता. कशा आहेत मग बघ. कमी करा सांग. 4 किलो घेऊ. 4 किलो घ्यायचे आहेत. कमी करायला सांग. 4 किलो घेतोय. कमी कर काय तरी. संपत आलं. मावशी पण ऐकत नाही भाई. मावशी कमी करत नाही. 4 किलो. चला बघू आता. हे कमी करत नाही भाई. शेंगा आहेत बघा अशा आहेत. त्या गावठी आहेत आणि या त्या नॉर्मल आहेत. त्या गावठी आहेत. गावठीचा वास एकदम खतरनाक येतो. तगडा वास येतो एकदम गावठीचा. ह्याचा वास नाही येत. गावठीचा वास चांगला येतो. काय करूया घेऊया मग. घेत चल. जाऊ दे मावशी काय कमी करा नाही. चला घेऊया. ह्या गावठी आहेत आणि चांगले आहेत. शेंगेवरून समजतं ऍक्च्युली गावठी शेंगा असते ना ती एकदम अशी बारीक असते. मिक्स घेऊया बोलतो. हो 4 किलो बोलले मला. ते भरलेले वाटत तरी. चल आता घेतोय बघूया. मग 2 किलो पाहिजे होईल ना. चल शेंगा घेऊन झालेत. आता चाललोय आम्ही. चिकन वगैरे घ्यायचं आहे. मसाला वगैरे सगळं घ्यायचा राहिलाय. तो घेऊयात पहिले. चला शेंगा पण आम्ही मिक्स घेतलेत. कारण की जे गावठी शेंगा होत्या त्या एवढ्या नव्हत्या. कमी होत्या. मिक्स घेतला आता. चला आता नाईटमध्ये बघायचं मला कसं परफॉर्म करत. आता तशी हळूहळू रात्र होत चालले. तर बघूया. जातो आता इथून बाजारातून बाहेर. गर्दी बघा बघा. फुल गर्दी आहे भाई. हळू 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 वाट काढत काढत निघायचं. आणि चले चल. गावातला कोणाकोणतरी भेटत असतो. मामा भेटला होता. आता जातो पुढे आम्ही. चला चिकन वगैरे घेऊन झालंय. आता फक्त अंडी घ्यायची. आता अंडी कुठे कोणाकडे भेटत नाही. अंडी बोलतायत संपलेत म्हणून. हो आता अंडी थोडी शोधायला लागतील. बाकी बहुतेक तर झालंय आमचं. शेंगा तर घेतलेत. चिकन घेतलंय. अंडी राहिलेत. मसाला पण घेऊन झाला. मसाला भाई सगळे चिकनवाले मसाले ठेवतात आता. सगळ्यांना माहिती आहे भाई. पोपटी एकदम पोपटी म्हटलं की भाई दाबून असतो भाई विषय. मग आता सगळे जण मसाले ठेवतात. कंटाळलास तू. कंटाळलास. चला हे पण पाहू का लागले आता. कारण की बराच वेळ झाला इथे थांबलो आम्ही. कारण चिकनला खूप गर्दी आहे भाई. विषय एकदम खोल आहे. लई गर्दी आहे. चला निघतो. ए भाई काय थांबलेला. चला आता आपली गाडी शोधा. गाडीकडे जातो. अजून अंडी किती आहेत. अंडीच ना. फुलगे तिकडे सरकारी दवाखाने तिथे.
चला हुलगे पण घ्यायला सांगितलं आईने. त्याचा ते जरा वेगळा विषय त्याचा. आणि ओवा घ्यायचा, ओवा असेल ना घरी घ्यायचा. मग तिथे हुलगे घेऊ, तिथे घेऊ किराणा आपल्याकडे. हा चला ओवा घ्यायचा आई. सॉरी थोडी जीभ थोडी माझी हे झाली. ओवा दही पण घ्यायचं आहे. काय काय लागतं बाबा बघून घ्या. ओवा, दही, जाडा मीठ लागतो का खडा मीठ लागतो भाई. खडा मिठाशिवाय माझी येत नाही. ओवा पण पाहिजे. ओवा याने कशी माहिती का, ओव्याने टेस्ट येते चांगली. चला आता पण हात दुखायला लागला बाई ते शेंगा पकडून पकडून. फायनली आम्ही आता घरी आलोय आणि आता पोपटीची सगळी तयारी करायची आहे. सगळं आहे बघा इथं सामान वगैरे सगळं आहे. इसमें चिकन आहे आणि यामध्ये शेंगा आहेत. शेंगा मसाला बिसाला सगळा आहे भाई. सगळं आणलंय आता. सगळं एक एक करून जमतायत. आलो सगळे आता चालू जरा फ्रेश वगैरे होतो, हात होतो आणि मग चला पोपटी कशी लावायची ते बघूयात. सगळी तयारी प्रिपरेशन बघूया आपण. सांगतो मी. चला आता आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया. मस्त चिकन धुवून दिलेलं आहे. आता त्यात मसाला टाकायचा. मी हा घेतो सुहाना चिकन तंदुरी मिक्स बार्बिक्यू. नॉट स्पॉन्सर कोण घेतोय तेव्हा करतील तेव्हा सांगतो. चला नको रे त्या टाइमपास खूप होईल. आता पहिले त्यात दही ऍड करायचं आहे. हा दही सगळं घ्यायचं आहे. दही ऍड करून पहिले दही. आज कसं त्याचा ऍड करायचं आहे मसाला तंदुरी चिकन मसाला. 12 वाजता ते काय रे लॉकडाऊन मध्ये केकच नाही मगाशी आणलाय तो केक आपल्या घरात. कुठे केक आणलाय काही बघितलंय. कुठे आणलाय केक नाही आणलाय आम्ही. तू त्या दिवशी बघितलं वाटतं माझ्या स्वप्नात आला. चालते आता घाल. आता समजला. उद्या मी लग्नाला फाटावर उभं राहील आणि मला काय सगळ्यांनी सांगितलं कॅमेरामध्ये कोणाला घ्यायचा नाही. कॅमेरामध्ये कोणाला घ्यायचा त्यांनी सांगून ठेवा. चला टाकायचं. त्यानंतर आम्ही गार्लिक पेस्ट आला लसूण पेस्ट हे पण ऍड करायचे. आवाज खूप आहे फक्त माझा आवाज ओळखा बस. पटपट लय आवाज आहे इथे. अरे जरा आरामात हळू 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 बोला. हळू हा भाई भाई मिक्स करतोय. भाई ऍड करतो त्याला व्हिडिओ. हा चल आता घे ना कशाला हात धुतो कर तुझं. रेकॉर्ड आवाज सांगतो रेकॉर्ड घेतलंस ना हो. काय पण हे बघा हे अनुज आणि वरद आपण परत मेन आपल्या कामावरती फोकस. थांबा जरा मिक्स करतो नंतर तुम्हाला सांगतो दाखवतो. लय माझं बडबड करता येतं. थांबा जरा दोन. चला फायनली आता मेरिनेशन झालंय आणि काय असं काही दिसतंय समोरच्या माणसाला घेतोय पण ते यायला तयार नाही. मला लेग पीस जावं. लेग पीस हा हा लाव. एक नंबर. असं असं उभा पकड. असं असं असा हा हा लेग पीस खतरनाक. चल आता इथून डायरेक्ट बाहेर. इथून आता डायरेक्ट बाहेर लावायचं कसं ते बघायचं आपण. चला अंकल मग इथे गाडी लावून सासरवाडीला गेलेला ना हा तोच तोच बाहेर. चला पोपटी आम्ही डब्यात लावतोय कारण की मडका मावका भेटला नाही. सो बघूया आता डब्यामध्ये लावतोय. पहिले 2 डबे फिक्स आहेत बघा. एक इथे एक आहे आणि दुसरा दाखवतो. थांबा जरा मी नाईट मोडला टाकला नाही. पहिले नाईट मोडला टाकतो. आत्ता फरक पडलाय भाई. आता नाईट मोडला टाकलाय मी आणि डब्बा शोधतोय भाई. डब्बा गायब झालाय. डब्बा कुठे गेला काय माहिती. पोपटी लावायला आहे काय. हा भेटला भेटला डब्बा आहे. आणि ही पाळा दाखवतो तुम्हाला पोपटीसाठी. हा बघा हा पाळा लागतो. ह्याला बोलतात भांबरूट.
भांबरोडाचं पाळ असतं आणि हे बघा तुम्हाला दाखवतो एक, याला तुम्ही असं तोडलत ना की याचा रस निघतो. आणि जेव्हा एखाद्या आपल्या समजा तुम्ही कुठे असाल रानामध्ये किंवा कुठे असाल जंगलात किंवा कुठेही असाल बघा, जेव्हा एक तुम्हाला असं बघा लागलं पायाला हाताला कुठे रक्त येत असेल ना तर फक्त चोळायचा असा पाळणे काढायचा आणि फक्त लावून ठेवायचा. रक्त येत नाही अजिबात. खूप फायदा आहे. मीठ ओवा आपल्याला आता मीठ आणि ओवा पाहिजे. आपण मीठ आणि ओवा घेऊन येऊया. चला आता आपण सुरुवात केली आहे. पहिले आतमध्ये पूर्ण पाला टाकून घ्यायचा. बघा पाला खूप लागतो. पाला पहिले आतमध्ये पूर्ण सगळीकडून खाली साईडने पूर्ण पाला लावून घ्यायचा आहे. हा बघा, हा बघा, हा खाली आता लावलाय, साईडने पूर्ण पाला लावायचा आहे. मॅरिनेट झालं नाही मग. डायरेक्ट कोपीत चालेल ठीक आहे, थोडा वेळ काय राहील. एकच आहे. तो बघ आहे दुसरा एक. टाकलं तो. वाद लागला भाई. इकडे घे ना तो इकडे. असं इकडे काय आहे? इकडे कचरा होईल. बसायला इकडे बसायला होईल ना. असं काढायला होईल. इथं मस्त बसा झाला तो. काम करताना. आजच मॅच हरून आली. त्याच्या अगोदरच्या दोन्ही मॅच. मीठ आणा. थांब आई आणते. मीठ आणता आईकडून. आई मीठ जाडा मीठ. जाडा जाडा. आणि जाडा मीठ वापरायचं आहे. जाडा मीठच घ्यायचा सांगितलं आणि तो मुरतो ना. सांगायचा पहिलेच मिठाला मस्त. ओवा घेतला का? आणि पाला एकदम बरोबर सगळं जास्त लावून घ्यायचं कारण की पाळी कसं माहिती आहे आतलं काही जळत नाही. म्हणजे आपल्या शेंगा वगैरे असतील किंवा चिकन असेल तर जळत नाही. म्हणून पाला जास्त लावायचा. पाला लावल्यानंतर पहिले काय काय टाकलं भाई? मीठ आणि ओवा टाकायचं. आता शेंगा घेऊया आपण. आपल्या शेंगा चला नाही हे मिक्स करतोस ना, काय करायचं बघ. कशा एका मग आवडीत लावतोस काय पूर्ण? बघ ना समजेल तुला, बहुतेक त्या असतील. ह्या त्यात माझे माझी इरेजर नाही तो इरेज करू शकतो जे तुला नको पाहिजे. चला मग पहिल्या शेंगा टाकून घ्यायच्या. त्याच्यामध्ये काय आहे? आता पहिली इरेज काय पोल इरेज कर पोल. मस्त लावून घेणे का? गूगल जेमिनायचं ना. कहाँ पे चलिए आत्मन से मला बोलवायला पाहिजे भाई. हा? टीवी नाही दिसत आहे बाबा बोलताय. हो टीव्ही नाही दिसत. कौन रिपेयर करता है? चल रही है तो हम लोग बर्थडे बनाने के लिए पोपटी लगा रहे हैं. देखो ये पोपटी स्पेशलिस्ट बुलाए हैं. इनका नाम है, देखो ऊपर देखो सर जी, ऊपर देखिए. या कॉमेंटेटर गेले आतमध्ये. चला आपण पुढे आपलं काम चालू करू. चला आता शेंगा टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि ओवा टाकायचं आहे. आणि ह्यावरती आता टाकायचं आहे चिकन. वा चिकन रेडी आहे. मीठ थोडा जास्त टाकायचा तरच चव लागते. वरती परत थोड्या शेंगा. वरती शेंगा का तर तो मीठ चिकनला नको लागायला म्हणून बस. आणि अंडी पण आहेत, अंडी पण टाकणार आपण. आता चिकन टाकून घ्यायचं. चिकन टाकून घ्यायचं आहे आतमध्ये पूर्ण. दोन्ही लावायचे ना, पहिला दोन लावायचे. अंडी घे. काय केलं असं? पाव टाकू दे. तो थोडं शेंगा टाकूया. पण आताच टाक कारण की मग ते बसतील नीट चिकनच्या ह्याच्यासोबत. जास्त शेंगा करू नकोस. मीठ आणू इकडे ना. जास्त मोठा वाई परत जास्त होईल नाही. नाही चिकन टाकलं खाली म्हणून. हे घे हे घे म्हणून बोलतोय तुला. अरे कुठे गेला तो? येतोय. बोलवा. आता अंडी अंडी लावून घ्यायची नीट. तू सरपंच, आम्ही पण सरपंच दिसतो कशा संपत मला आता. त्याला माहितीच नाही तू. काय केक आणलाय तू. आता अंडा यायला तो मग? त्याच्याकडे डोळे नाहीत. अच्छा पण नाही बघितला मला लक्षात नव्हतं. मी बोलत होतो. अगं बाई, जाऊ दे माझा सरप्राईज पडला ना मग मी पण देतो. चला झाला आता वरून शेंगा टाकायच्या मस्त परत. आला आतमध्ये टाकून बघले. आवाज आहे. हे एवढं चिकन खाल ना तुम्ही? मग
दादू बोलतो टोल फ्राय करतो. खायचं ते पिसा मोठे आहेत. प्राचीला येणार आहे हा मग थोडासा काढून दिला आवडीला. तो वडा घालायचा आणि थोडा मीठ टाकायचा. त्यानंतर बोलले तुम्ही मला परत चिकनचे आम्ही 2 थर लावतो. इथं केली जेवढी जागा असेल तेवढं त्यानुसार लावायचं. आवडीला ती घरी आणते आणि आता तुम सब बोलो, इधर सब सुनाई दे रहा है, टेंशन मत लो, सब जाने वाला है. मी तर बोलतोय आता बघा सगळं क्लिअर झालंय कॅमेऱ्यावरती. मी काय बोललो नाही. कोण प्राची कुठली प्राची सगळं आलं. त्याचा एंड करशील ना तेव्हा माझ्याकडे थोडंसं घेऊन ये. काय बोलायचं ते आभार मानेल त्याच्या. ऑलरेडी खूप आता मोठा झालाय, अजून मोठा होणार आहे. कुकरमध्ये करत असेल. गॉसिप्स ऐकून घ्या. यांनी पण 2-3 वेळा झाले आमच्या घरात ते करून. जरा ते अंडी झालं आता अंडी लावूया. द्या बायकोला आवडतात तुमच्या अंडी. चिकनच खायचं तर चिकन नाही खात. चिकन खायची ना दादा. ते डॉक्टर सांगितलं बंद करायला. किती राहिले बघ. सगळ्यांची नाव समजणार आहेत. काय आहे? कोणाचं नाव काय? पेट आहे ना. तो फेट आहे. हा फेट आहे. बस तुला ठेवणार आहे काय? मी ना अंडी खाणार आहे आणि मिनू लेग पीस खाणार. चला आता परत शेंगा टाकायच्या. चला, आता शेंगा टाकून घ्यायचा आणि परत थोडा वरती मीठ आणि ओवा टाकायचा आणि पॅक करून घ्यायचा. आता थोड्या मिक्स शेंगा आता. मग एवढे काय आणलं सर? ते एवढं किती आहेत बोली ना. चला वहिनी झालं आता. सांगा ते बघ. आता ह्यात नको घेऊ त्या. आता ह्याला पॅक करायचं आहे. ओवा आणि थोडा मीठ टाकून घ्यायचा आणि पॅक करायचं. अजून दुसरा हो भेटा दुसरा लावायला घेऊन तेव्हा पाहिजे. सेम आता जसा हा डबा पॅक केला तसाच तो डबा आम्ही पॅक करणार. तो दाखवत नाही, नाहीतर व्हिडिओ खूप मोठी होईल. तेवढा आपल्याला वेळ नाही. चला हे बघून घ्या कम्प्लीट. पाणी काढायचं ना काढून. कशा काढायला पाहिजे? पाळ भर ना. आता काड्यांची गरज नाही ना. आता फक्त पाळत भरायला. आता वरती पूर्ण पाळ्याने पॅक करायचा. तेव्हा जागा नाही ठेवायची. तेव्हा थोडं फिरू का असं. हीच ती बघा ही बोलणारी. तो पण पटकन भरून घे. एकदम लावून टाकू. अरे काड्या मला लावायला अशा का निघणार नाही होत्या. कशा लिहितो तो? भर पाळ तू. आपण पाळ्याला मजबूत भरायचा. भर तू. त्याने जळणार पण नाही. पाळ भर जा. पायाने हे होतं पायाचं जे शेद येतं ना त्याने शिजतो. शिस्त. ओके. आणि दुसरा पाळ्याचा फायदा काय? पाला हा औषधी असतं. कुठला पाळा? भांबरूडचा पाला. ठीक. कोकणामध्ये भांबरूड बोलतात. दुसरीकडे काय बोलतात? दुसरीकडे असेल काय कुठे काय ते ना. दुसरीकडचं नाव तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आता सांगा. तुमच्याकडे काय बोलतात. आणि आता पण विंटर सीझन मध्येच येतो. इतर वेळेला नाही येत. खास पोपटीसाठी येत असतो. पोपटीसाठी खास पोपटी करण्यासाठी जखम झाली वगैरे ते भांबरूडचा पाला लावतात. लहानपण मुलं लावतात. खाना साधू. दाबू नको ना तिथे अंडी आहेत. चला आपला तो एक डबा झालाय आणि आता हा दुसरा डबा करतोय. आता ही मी प्रोसेस दाखवत नाही कारण की मग व्हिडिओ खूप मोठा होईल. हा बघा हा डब्बा ऑलरेडी पॅक झाला. आता दुसऱ्याची तयारी. चला फायनली आता आपले डबे पॅक झालेत दोन्ही पण. आणि आता मी पोपटी लावायची तयारी करतो. हे बघा पहिले असे दगडी वगैरे प्रॉपर रचून घ्यायचे. अरे ही लाईट ठेवायची काशी ठेवायची. मला काय तू लावतोस? मानसीला विचार. मानसी वरू दोन सासवा दोन शिकायचे. त्या हे बोलवत जाताना कशाला बोलू? झालो बोलून दोघे जण हे काम करतायत. कसलं काम करतायत? खाली बघ आता पडला सांगतो. तू बी ठेव ना. काशी ठेवली एकच. आहे ना ठेव अशी ती. नाही करायला. हे बघा 2 मिनिट. काय करायला वळवा? ठेवायचं. चला आता हे लावलंय आम्ही. डब्बे लावलेत. आता साईडने पूर्ण फाटे वगैरे लाकडं वगैरे उभे करतोय. बाईला आणि यशला वाचता एका एका डब्यात. उलटा नाही बसणार. उलटा बसायचा. अहो पेटवण्यासाठीच दिले ती.
पूर्ण सगळीकडून लावून घ्यायचा, बरोबर सगळीकडून शिजायला पाहिजे. अशा प्रकारे सगळं पॅक करायचे तिला. तिथं उजेड दाखव यश तिकडे उजेड दाखव. हो आलो. काही काढले ते कुठलं काढले बाई खेळे आहेत का बाई दादा तुम्ही पण अशी काढले पूर्ण त्याला पण लावून खेळ घ्यायची आहे. आता सगळीकडून. बाई जरा बघून हे करा. लावतो त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पुढे काय काय करायचं आहे ते. आधी सगळं अरेंज करून घेतो कारण की खूप वेळ आहे त्यामध्ये. थांबा जरा 2 मिनिटं. तोडताना बघा तर जरा नाव लावून आहे, झाल्यानंतर पाठी हे करा उसकटा. डायरेक्ट हा वर गवत लावायचा हा वर की एकदम साईडने पूर्ण. हा वर ठेवणं मस्त जरा जळतो. गवत लावलं की याची लाकडं जरा जळतात पटपट पटपट. आता असं खूप वेळ लागतो लाकडांना जळायला. चला आता हे पहिले लावून घेतो. बस पूर्ण साईडने. आजी माझी सरपंच आहे. गावात का गावात सगळे हे झालंय सरकटा सगळे सरकटा आलं. कोण आग लावतोय त्यांना विचारलं मी. चला हा बघा पूर्ण पॅक झाले. चारी बाजूने पूर्ण पहिले पॅक करून घ्यायची अशी आणि मग आग लावायची सरळ. आई आई कसला? चुलीजवळ आईकडनं घेऊन ये आपल्या आतमध्ये नाही. पप्पा नंतर टाकायला होईल, आता नका टाकू. ते असू द्या. एवढी तुम्ही टाकताय त्याच्यावर तर बघायचं सांगणारे खूप आहेत आणि करणारे कमी आहेत. चला माझ्या शेंगा बघू काय झालं थांबा. ना? आग लावू आग हो बघू. चिकनचं काय पण होते आता आग लावायचं. आग लावून मस्त. आता बॅटरीची गरज नाही, बॅटरी बंद करतो. अरे मिनू अरे व्हेरिफिकेशन करायचं लवकर ये. जळू का ये लवकर ये. मस्त. आता मस्त हा, गरम हा, वाटेल. तिचा अरे व्हेरिफिकेशन करायचं इन्शुरन्स काढायचं बाई, एक शेंग राहिली ती वाटतं. शेंगा जळल्या तर तुझं नाव आहे. अगं बाई, काय दिवस आले माणसाला. जळलं तरी चालेल. मस्त. आता असं दिसतोय एक नंबर भाई. काय दिसतोय यार, खतरनाक विषय हार्ड आहे बघ. आहा चला आपण थोडं लांबच राहूया. हो जरा एक स्लो मोशन घेतो. हो कसं येतं. आता आपले पोपटे लावले आणि हिला जवळपास आता आम्ही पत्र्यात लावले, तर हिला जवळपास आपल्याला अर्धा तास तरी शिजून द्यायचे. म्हणजे प्रॉपर अर्धा तास लागतो जास्तीत जास्त अर्धा तास. आणि जर चांगलं जर हे असेल ना, आग वगैरे जर चांगली असेल एकदम, तर मग 20-25 मिनिटामध्ये होऊन जाते. आणि जर तुम्ही मडक्यात लावत असेल तर मडक्यामध्ये 45 मिनिट्स म्हणजे 45 मिनिटं जातात. 45 मिनिटं किंवा 1 तास जातो जवळजवळ. कारण की मडका पूर्ण कसं पॅक असतो, म्हणजे जास्त हे असतो. हा कसा पत्रा डब्बा आहे त्यामुळे लगेच होऊन जातो. तो गरम लगेच होतो. बघूया आता. बघ सगळे आहेत इथे मजा करतात. अशी होळीची आठवण येते, होळीसारखी फील येते आज. बघूया पण होळीला पण येणार होतो आणि होळीला पण ब्लॉग करू. कारण की मागचा पण आपला एक ब्लॉग आहे ऑलरेडी होळीचा आपल्या चॅनलवरती, तो पण बघा. तिथे त्यात पण मी बरंच सगळंच दाखवलं आहे. म्हणजे 0 सगळं दाखवलं आहे. सो चल आता हे पण बघूयात आपण. आता जर लावलं आहे आम्ही, बघूया आता किती वेळ लागतोय. एक अर्धा तास तरी जाईल त्यामध्ये. सो बघू आधी हे करून घेतो, सगळं काढून घेतो, मग आपण बघूया आता कसं होतंय ते. चला जाऊ. चला फायनली आपलं झालंय. आता काढतोय सगळं. आता प्रॉपर शिजलेत की नाही ते बघूया. वास तर येतोय, वास येतोय आता. बघूया चला. आयडिया भारी आहे. काढ कुठं नाही.
काढूया आता पहिले इथून घेऊ. सगळी इकडे तयारी केली. आता इथून फक्त उचलायचंय पटकन. त्या कडीने उचल काय येईल का तुटेल तो. एक झलक बघितली. दादा दोघांनी मस्त वास जो सुगंध होतो ना एक नंबर. आता काढूया तो बघा बाहेर उचलला. डन 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 डन. हा आता याला खाली करायचं. शेंगांचा पहिला आला. कोण आहे कोण आहे कोण खेळतं. मस्त. त्याला असा खाली करायचा. नाही नाही पाळा खालचा हे झालं. चला मस्त झाले. मला दाखव थांबा. मस्त आहे. हे बघा. पडला. पाळा मस्त आहे मस्त आहे. खाऊन बघा ना. मस्त आहे, मस्त आहे. हा बरोबर आहे. शिजले. हे पीस. हे अजून दुसरा. बसायला वेळ तिथं काळा होईल. त्याला खाली बसा. बसायला काय नाही काय कॅलेंडर काढ ना. ज्युसी. इकडे एक एक पाड. हा द्या. काय बसायला पाड एक. कसा हा जो परत आहे ना काळा आहे तो पाळा आहे. काळा जळलाय. एक नंबर मस्त झाला एकदम. हा दुसरा चला ए मी बाप्पा त्या साईडला बस. मी ह्या साईडला. बसा बसा सगळ्यांच्या. मस्त झाला एक नंबर. शिजलं पण भारी. थांबा थांबा जरा बसायच्या आधी थांबा जरा. चला हा दुसरा पण खाली. झाले झाले. एक नंबर एक नंबर एकच नंबर. खतरनाक झाले. हा ठीक आहे. नाही नाही झाली. हे बघा हे पण आपण ट्राय करूया. शिजले मस्त शिजले. अरे बस शिजलंय मसाला एक नंबर लागते टेस्टला. एक नंबर. हो हे बघा आईने घेतले. आईने वेगळं काढलं घेतलं. आपण ट्राय करू. बसायला सगळ्यांना जास्त नको. टेस्ट एक नंबर. टेस्ट एक नंबर आहे. हॅलो ताव मारायचं बघूया नंतर. खाऊन घेऊ आपण. तर फायनली पोपटी झालेली आहे आणि संपलेली आहे. तेव्हा सगळं क्लीन अँड क्लिअर एकदम. सगळ्यांचे पोट टाईट झालेत आता. एकदम मस्त वाटते. मस्त पोट एकदम फुल. हे थोडंसं राहिलं. हे एक अंडे आहे आणि शिंग आहे बाकी. एक नंबर मस्त वाटते. पण एक आहे जेव्हा पोपटी खाल त्यासोबत स्प्राईट कोक काहीतरी घ्या म्हणजे कसं
जिरतं पण लवकर. चला झाले सगळ्यांची पोटं टाईट झालेलं होता. तर जर तुम्हाला बनवायची असेल तर नक्की आपली व्हिडिओ बघा. मी पूर्ण स्टार्ट टू एंड सगळं दाखवलं आहे, काय काय लागतं, काय नाही लागत, काय साहित्य लागतं, काय नाही लागत, ते सगळं मी सांगितलेलं आहे. सो आपली व्हिडिओ फॉलो करा, बघा कसं जमतं आहे काय. पण मस्त होते. आणि पोपटी फक्त थंडीमध्येच करतात, कारण की थंडी या सीझनमध्ये पोपटी मोस्टली होते. सो चला. आणि आता मेन आता जानेवारीपासून स्टार्ट होते, कारण की वाळ्याच्या शेंगा वगैरे ते जानेवारीपासून भेटायला सुरुवात होते. नाही ना भेटला तर कुठे. करा, तुम्ही पण करा, खा आणि कमेंट करून सांगा कशी झाली. आपली पण व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, सगळं सांगितलं मी स्टार्ट टू एंड ए टू झेड. एकदम मस्त झाली होती. तो अरोमा गेला नाही. सो चल आता आपण व्हिडिओ स्टॉप करूया आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. माझी ना तुझी ते आई शेंगा पिशवी